नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी SSC GD 2023 चे या ठिकाणी क्वेश्चन पेपर बघत आहोत. क्वेश्चन पेपर जवळपास मला वाटतं 57 ते 58 शिफ्टमध्ये हे पेपर झाले होते आणि ते सर्वचे सर्व पेपर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला घेणार आहोत. आजचा आपला या ठिकाणी पेपर 3 आहे. याच्या आधी आपण 2 व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल टाकलेले आहेत. आज बघा हा पेपर 3 आहे. ठीक आहे, पेपर 3 आपण शिफ्ट वाईज घेतोय. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा. तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला. बघा प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी तुम्ही बघू शकता. SSC GD 10 जानेवारी 2023 शिफ्ट 3 चा हा पेपर आहे. शिफ्ट 1 आणि 2 ऑलरेडी आपण यूट्यूबला टाकलेला आहे. आजचा हा शिफ्ट 3 आहे. उद्या शिफ्ट 4 येईल. ठीक आहे, प्रत्येक दिवशी आपण एक एक पेपर घेणार आहोत. तर बघा आजचा आपला पहिला प्रश्न. डॅश डॅश हे 25 जून 2015 रोजी सार्वत्रिक घरे प्रदान करण्याच्या उद्देशाने लॉन्च केलेले होते. ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, प्रधानमंत्री गरीब कल्याण यंत्र योजना आणि हो स्मार्ट योजना. त्याचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2, प्रधानमंत्री आवास योजना शहरी. बघा दुसरा प्रश्न या ठिकाणी. खालीलपैकी कोणता देश लुसोफोनिया खेळाचा भाग नाही? पोर्तुगीज, मकाऊ, जर्मनी आणि भारत. त्याचं उत्तर आहे जर्मनी. पुढचा प्रश्न. RBIच्या मते 1980च्या दशकात भारताच्या GDP मध्ये सेवाचा क्षेत्राचा किती टक्के वाटा आहे? तर बघा 38.6% एवढा वाटा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता सण आसाममधील कामाच्या देवीचा आहे? ऑप्शन आहेत बघा. अंबुबाची जत्रा, मोत्स्यू, वांगळा आणि चप्ररकूट. ठीक आहे, त्याचं उत्तर काय आहे? अंबुबाची जत्रा. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आहे. डॅश डॅश हे उद्योग ट्रान्झिस्टर सेटपासून ते दूरदर्शन उत्पादनांची विस्तृत श्रेणी वापरतो. कालवा सिंचन, खत, ताक प्रक्रिया आणि इलेक्ट्रॉनिक्स. त्याचं उत्तर काय? इलेक्ट्रॉनिक्स. पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी पुढचा प्रश्न बघूयात. भारतीय संविधानातील अस्पृश्यता निर्मूलन तरतुदीची उल्लेख कोणत्या कलमामध्ये केला आहे? कलम 14, कलम 15, कलम 19, कलम 17 आणि कलम 32. तर कलम 17 मध्ये केलेला आहे. कलम 32 मध्ये ही संविधानाची आत्मा या कलमेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते. पुढचा प्रश्न बघा. जून 2021च्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडियन ग्राफी 4 आयोजित करण्यात आली होती? त्याचा ऑप्शन बघूयात आपण. बघा जालंधर, लुधियाना, अमृतसर आणि त्याचबरोबर पुढचा ऑप्शन आहे पटियाला. त्याचं उत्तर काय? पटियाला. पर्याय क्रमांक 4. जेव्हा ऑक्सिजनच्या उपस्थितीत मॅग्नेशियम जळते तेव्हा ज्योतींचा रंग कसा होतो? हिरवा, पिवळा, पांढरा आणि लाल. तर कसा होतो मित्रांनो? पांढरा रंग होतो. खालीलपैकी 4 पर्यायापैकी 3 एलोंडेराना फिल्मची उदाहरणे आहेत. खालील म्हणून एक गट बनवता येतो. त्या गटात बसणारा न बसणारा पर्याय ओळखा. ब्रेन प्रवाहन, समुद्र लॅमुनोन, लिव्हर फ्ल्यूक आणि सी पेन. त्याचं उत्तर काय आहे मित्रांनो? लिव्हर फ्ल्यूक. पर्याय क्रमांक 3.
पुढचा प्रश्न 10 नंबरचा. स्वामी दयानंद सरस्वती यांनी डॅश डॅश ही संस्था स्थापन केली ज्याने हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. आदि हिंदू समाज, वेदांत समाज, आदि धर्म समाज आणि आर्य समाज. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. पर्याय क्रमांक 4. बघूया त्या ठिकाणी पुढचा प्रश्न. बघा 11 नंबरचा प्रश्न आहे. भारतात रेडिओ प्रसारण 1923 मध्ये डॅश डॅशने सुरू केले. तर याचं उत्तर काय बघा, रेडिओ क्लब ऑफ बॉम्बे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या गुप्त शासनाला त्याच्या लष्करी कामगिरीमुळे भारताचा नेपोलियन म्हणून म्हटले जाते? श्रीगुप्त, चंद्रगुप्त दुसरा, समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त 1. त्याचं उत्तर काय मित्रांनो, समुद्रगुप्त. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे. राष्ट्रीय उत्पादनांची गणना करताना डॅश डॅश हा घटक म्हणून घेतला जातो? निर्यात, त्याचबरोबर वीज बिल, रसायन वापरले आणि रस्ता बांधकाम. त्याचं उत्तर काय, निर्यात. पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढचा प्रश्न. राष्ट्रीय उत्पादनाची झालेला प्रश्न. 2018 मध्ये भरतनाट्यांमध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे? आता करंट अफेअरचे प्रश्न आहेत म्हणून असे तर प्रश्न येणार नाहीत एक्झामला, कारण हा 2018चा प्रश्न आहे. तरी आपण बघूयात. राधा श्रीधर, परशुमूर्ती रामलिंग शास्त्री, मादांबी सुब्रमण्यम नंदुबिरी आणि अखम लक्ष्मी देवी. त्याचं उत्तर काय, राधा श्रीधर. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम हे अधिक्षम दिशा आणि निवडणुकांवर नियंत्रण संबंधित आहे? कलम 324, त्याचबरोबर कलम 356, कलम 367 आणि कलम 333. तर 324 हे निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. नोव्हेंबर 2022 पर्यंत खालीलपैकी कोण दिल्ली भारताचे लेफ्टनंट गव्हर्नर जनरल होते? अनिल बैजल, मनोज सिन्हा, अरविंद केजरीवाल आणि विनय कुमार सक्सेना. त्याचं उत्तर काय, विनय कुमार सक्सेना. 17 नंबरचा प्रश्न आहे. ई कृष्णा अय्यर कोणत्या नृत्यशैलीशी संबंधित आहे? बघा, नृत्यशैलीवरती सर्वात जास्त प्रश्न विचारतात. ठीक आहे, म्हणून हे व्यवस्थित पाठ करून घ्या. भरतनाट्यम, ओडिसी, कथक आणि कुचिपुडी. तर हे कोणत्या नृत्याशी संबंधित होते? भरतनाट्यम. भरतनाट्यम कुठे असतो? तामिळनाडू. ठीक आहे, ओडिसी हा ओडिसामध्येच असतो, कथक हा UP-मध्ये आणि कुचिपुडीमध्येही आंध्र प्रदेश. ठीक आहे, हे कोणत्या राज्यात आहे हे तुम्हाला पाठ झालेले पाहिजे. बघूयात पुढचा प्रश्न. भारतात लोकसंख्या जनगणना प्रत्येक डॅश डॅश मध्ये एकदा केली जाते? 5 वर्ष, 12 वर्ष, 10 वर्ष आणि 15 वर्ष. तर मित्रांनो, हे 10 वर्षानंतर केली जाते. सुरुवातीला 1882 मध्ये सर्वात प्रथम झाली होती. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. 2022 मार्चमध्ये कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी इंडिया वॉटर पिच पायलट स्केल स्टार्टअप चॅलेंज सुरू केले होते? हरदीप सिंग पुरी, डी धारा, मनोज जोशी आणि कौशल किशोर. त्याचं उत्तर काय, हरदीप सिंग पुरी. पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढचा प्रश्न. GS मधला हा शेवटचा प्रश्न आहे. डॅश डॅश येथे हा वाहत्या पानावर एक अडथळा आहे जो प्रवाहात अडथळा म्हणून आणला जातो, तलाव किंवा बंदिस्त बनवतो? उपनदी, खंदक, धरण आणि गड. त्याचं उत्तर काय, धरण. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3. बघा, या ठिकाणी आता आपण GSचे क्वेश्चन 20 बघितलेले आहेत. आपण या ठिकाणी आता मॅथ्सचे क्वेश्चन रिझनिंगचे क्वेश्चन बघणार आहोत. विभाग 2, विभाग A आपण बघितलेला आहे. तर बघूयात रिझनिंगचे 20 प्रश्न, त्याच्यानंतर मॅथ होईल. ओके, बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1. बघा प्रश्न काय म्हणतो. असा पर्याय निवडा जो
खालील आकृतीत अंतर्निहित आहे फिरवणे मान्य नाही. म्हणजेच काय, ही जी डायग्राम आहे या डायग्राममध्ये 1 2 3 4 या चारपैकी कोणती जी काय डायग्राम आहे का ती बसते असं आपल्याला विचारलेलं आहे. आणि ते पण डायग्राम वगैरे फिरवायची नाही, ॲज इट इज आपल्याला बसवायची आहे. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी सर्कल हे अर्धच आहे म्हणून हे तर येणार नाही. नंतर बघा हा ॲरो लेफ्ट साईडला आहे, इथं कुठंच दिसत नाही आहे. राईट साईडचा पण ॲरो दिसत नाही, पण 2 नंबरची डायग्राम दिसते. हे बघा इथे, ओके, ही अशी डायग्राम दिसते. म्हणून ऑप्शन काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. बघा या ठिकाणी 2 नंबरचा प्रश्न. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल. बघा एल एन पी, इथं क्वेश्चन मार्क आणि ते टी आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला ABCD लिहून घेऊयात. ABCD EFG HIJKL MNOP QRST UVWXY आणि Z. आता बघा या ठिकाणी L दिलेला आहे. Lच्या नंतर काय घेतलेलं आहे, N, म्हणजे काय, एक घर सोडून पुढचं घर घेतलेलं आहे. नंतर बघा O सोडलाय, P घेतलाय. ठीक आहे, मग Pच्या नंतर आपल्याला Q सोडावं लागेल आणि R घ्यावं लागेल. मग इथे सुरुवातीला काय येणार, R येणार. म्हणजे हे ऑप्शन कटला आणि हा ऑप्शनसुद्धा कटला. 1 नंबरचा येईल किंवा 4 नंबरचा येईल. आता बघा 2 नंबरचं बघूयात आपण. PN, बघा इथे P आहे, इथे N आहे. आता रिवर्स चाललेलं आहे, म्हणजे एक घर सोडून इथे N आला, नंतर काय यायला पाहिजे, M सोडला L आला, बरोबर. आता K सोडायचा आणि J घ्यायचा, म्हणजे RJ हा पण ऑप्शन कटला, म्हणून पर्याय क्रमांक 4. आता बाकीचे ऑप्शन चेक करण्याची गरजसुद्धा नाही. उत्तर काय असणार आहे, RJQN, पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचा प्रश्न. या ठिकाणी 3 नंबरचा प्रश्न. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत फाइंड अ सोल्युशन 418 असे लिहिले जाते. फाइंड अ सोल्युशन 418. ठीक आहे, त्याचबरोबर बी अटेंटिव्ह, हे 29 असे लिहिले जाते आणि आन्सर आर करेक्ट. आन्सर आर करेक्ट हे 7 3 आणि 7 असे लिहिले जाते. तर चेक द आन्सर कसे लिहिले जाईल, चेक द आन्सर. बघा यांनी इथे काय केलेलं आहे, जे काही अक्षर आहे, जसं की फाइंड अक्षर आहे 1 2 3 4, याच्यामध्ये 4 अल्फाबेट आहेत म्हणून इथे 4 घेतलेला आहे. नंतर ए एकटाच आहे म्हणून 1 घेतला आहे. सोल्युशन बघा 1 2 3 4 5 6 7 8, इथे सुद्धा 8 आहे. त्याच पद्धतीनं बी म्हणजे 2 अल्फाबेट आहेत, इथे 2 घेतलं. अटेंटिव्हमध्ये 9 आहेत म्हणून 9 घेतलं. आता आपलं उत्तर काय येणार आहे, चेकमध्ये किती आहेत, 1 2 3 4 5. मग सुरुवातीला येणार 5, नंतर द मध्ये 1 2 3 5 3 आणि आन्सरमध्ये 1 2 3 4 5 6. ठीक आहे, इथं ऑप्शन कोणता असणार आहे, एक सेकंड, इथं आन्सर नाही आहे, चेक द क्वेश्चन आहे. ठीक आहे, या ठिकाणी क्वेश्चन आहे, क्वेश्चन QUTION. क्वेश्चनमध्ये किती आहेत, 1 2 3 4 5 6 7, इथे 7 येणार. 5 3 7 कोणता ऑप्शन आहे मग, एक सेकंद, आपलं काही चुकतंय का, क्वेश्चनमध्ये किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8, सॉरी क्वेश्चनमध्ये 8 आहेत. माझ्याकडून मोजण्यामध्ये कन्फ्यूज झालं थोडं मी. मग काय उत्तर येणार, 53 पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढचा प्रश्न.
दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे तसा तिसरा शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. मुंबई, महाराष्ट्र, भोपाळ काय? आता बघा, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, बरोबर. मग भोपाळ कशाची राजधानी? मध्य प्रदेशची. पर्याय क्रमांक 2. आता बाकीचे तुम्हाला माहीत पाहिजे. UP म्हणजे काय? लखनौ. ओके. दिल्ली, दिल्ली. ठीक आहे. बघूयात पुढचा प्रश्न. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? बघा, एक सिरीज दिलेली आहे. 3, 21, 147, क्वेश्चन मार्क, 7203. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय येईल असं विचारलेलं आहे. मग सुरुवातीला आपण काय करूयात, बघा, या 3 गुणिले 7 करा, 21 येतं. परत 21 गुणिले 7 करा, 147 येतं. आता 147 गुणिले 7 करा, बघा, 7 7 49, एक आणि 9 आहे. हा ऑप्शन कटला, हा ऑप्शन कटला, हा सुद्धा कटला आणि फक्त एकच ठिकाणी 1009 आहे. तर 1029 आहे. म्हणून 147 गुणिले जर 9 केलं तर उत्तर काय येणार? 1029. पर्याय क्रमांक 4. फक्त 7ने प्रत्येक संख्येला मल्टिप्लाय केलेलं आहे या ठिकाणी. आता नंतर तुम्ही 1029ला जर 7ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येणार आहे? 7203. ओके. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, संख्या मालिका निवडा. 213, 216, 225, 240, 261 आणि क्वेश्चन मार्क. तर यामध्ये सुद्धा आपण फरक घेऊन बघूयात. बघा, दोन्ही संख्यामध्ये कितीचा फरक आहे? 3चा. नंतर आहे 9, नंतर आहे 15, त्याचबरोबर नंतर आहे 21. आता नंतर किती असणार? 27चा फरक. ठीक आहे. म्हणून 261 प्लस 27 किती असणार आहे? 7 आणि 1 8, म्हणजेच काय? 288. पर्याय क्रमांक 1. मग काय इथे 3चा फरक आहे, नंतर कितीचा आहे? 5चा आहे, नंतर 6चा आहे, नंतर 7चा आहे. ओके. बघूयात पुढचा प्रश्न. एकाच फासाच्या 3 वेगवेगळ्या पोझिशन दाखवलेल्या आहेत. तर 4 दाखवणाऱ्या चेहऱ्याच्या विरुद्ध उपस्थित असलेली संख्या निवडा. बघा, आता हा घन टाईप आहेत, म्हणजे याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 असे 6 नंबर तर असणार आहे. ठीक आहे. मग 4च्या विरुद्ध आपल्याला विचारलेलं आहे. मग मला एक सांगा, या ठिकाणी 4च्या विरुद्ध 2 आणि 5 तर येणार नाही, म्हणजे हे 2 आणि 5 तर कटले. ठीक आहे. 4च्या विरुद्ध 6 आणि 1 येणार नाही, 6 आणि 1 पण येणार नाही. आता 4च्या विरुद्ध 4 तर येणार नाही आहे. ओके. मग राहिला काय? 3. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, सर्व पंखे बल्ब आहेत. ठीक आहे. हे काय झाले? सर्व पंखे. हे बल्ब झाले, म्हणजे काय? बी झाले. ठीक आहे. आता नंतर काय? सर्व बल्ब हे ट्यूबलाईट झाले. सर्व बल्ब हे ट्यूबलाईट झाले. आता काही ट्यूबलाईट हे नवीन आहेत. जे काहीचा पार्ट आहे हा असा येणार. हे काय आहेत? नवीन आहेत. आपल्याला निष्कर्षामध्ये काय विचारलेलं आहे? सर्व पंखे हे नवीन आहेत. बघा, सर्वच्या सर्व पंखे हे नवीन आहेत का? म्हणजे यांचा काही संबंध नाही इकडे, म्हणून हे विधान चुकीचं असणार. नंतर बघा, सर्व ट्यूबलाईट पंखे आहेत. सर्व ट्यूबलाईट पंखे आहेत का? नाही, काही ट्यूबलाईट पंखे आहेत. इथं सर्व दिलं म्हणून हा पण ऑप्शन कटला. म्हणून 1 किंवा 2 दोन्ही निष्कर्ष येत नाहीत. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न.
बघा सिटिंग अरेंजमेंटवरती प्रश्न विचारलेला आहे. 7 व्यक्ती AHD, FTE आणि G उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बसलेले आहेत. बघा समजा आता ही लाईन आहे, ठीक आहे. उत्तरेकडे तोंड म्हणजे कुठे वरती 1 2 3 4 5 6 आणि 7 व्यक्ती बसलेले आहेत. पहिला काय म्हणतो, ईच्या डावीकडे फक्त 3 लोक बसले आहेत. ईच्या डावीकडे 3 लोक. बघा ई आपल्याला इथे घ्यावं लागेल, कारण ईचा उजवा हात हा राईट हँड, हा लेफ्ट हँड. मग ईच्या डावीकडे 3 लोक बसलेत, 1 2 3 बरोबर. नंतर बघा जी आणि एच हे ईच्या शेजारी आहेत. जी आणि एच हे ईच्या शेजारी आहेत, म्हणजे इथे जी येईल किंवा एच येईल दोन्हीपैकी, किंवा इथे पण एच येईल किंवा जी, कारण या ईच्या शेजारी आहेत. आता दोन्हीपैकी कुठला पण एक येऊ शकतो, ठीक आहे. नंतर बघा ए पंक्तीच्या उजव्या टोकाला बसतो. आता पंक्तीचं उजवं टोक कोणतं झालं, हे, कारण राईट साईडची हे. बघा ए पंक्तीच्या उजव्या टोकाला बसतो बरोबर. आता नंतर बघा डी एच्या अगदी शेजारी आहे. डी आहे ना एच्या अगदी शेजारी, मग डी कुठे येणार, इथे येणार, कारण एच्या अगदी शेजारी. नंतर एफ हा ईच्या डावीकडे दुसरा. एफ हा ईच्या डावीकडे दुसरा. ईची डावी बाजू कोणती, या साईडची, 1 2, मग इथे कोण असणार, एफ असणार, ठीक आहे. आता आपल्याला राहिलेलं कोण आहे बघा, ए झालेला आहे, त्याचबरोबर एच सुद्धा झालेला आहे. या दोन्हीपैकी एका ठिकाणी बसेल. आता आपण प्रश्न बघूयात काय विचारला, ठीक आहे. पंक्तीच्या डाव्या टोकाला कोण बसलेले आहे. पंक्तीच्या डाव्या टोकाला कोण बसलेले आहे. आता आपल्या याच्यामध्ये राहिलं कोण, हा टी राहिला, यस टी राहिलेला आहे. बघा टी राहिलेला होता बरोबर. आता काय विचारलं, पंक्तीच्या डाव्या टोकाला, डावी बाजू कोणती, ही. मग कोणत्या बाजूला बसलेला आहे, टी डाव्या बाजूला, म्हणून कोण असणार, टी असणार, पर्याय क्रमांक 1, ठीक आहे. बघूयात पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत फिंगरला HHPID असे म्हणतात. डेन्सिटीला याच ठिकाणी म्हणतात, तर ग्रँडेडला काय म्हणतील. बघा FEFGH म्हणजेच काय, 2 घरे पुढे गेलेला आहे. नंतर आयच्या नंतर काय, एच येणार, म्हणजेच काय, 1 घर पुढे जाणार आहे. मग असं जर तुम्ही लॉजिक लावलं तर याचं उत्तर काय असणार आहे बघा, 10 नंबरचं पर्याय क्रमांक 2, ठीक आहे. IQCMFDEF पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिलेला दिसतो. सेमिनार, सिमोनिना, सेमिनार आणि सप्टेंबर आणि सिरियस हे 5 नंबर दिलेले आहेत, ठीक आहे. सॉरी, अक्षर दिलेले आहेत. आता बघा सुरुवातीला काय येणार आहे, सुरुवातीला यस 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 सर्वांमध्ये कॉमन आहे, ओके. मग नंतर बघा इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण, इथे पण आणि इथे पण. त्याच्यानंतर बघा यम. आता इथे काय येणार बघा, यन येणार का नाही, सुरुवातीला यम येणार आहे, म्हणून 3 तर येऊ शकत नाही. त्याच्यानंतर पी पण नाही येणार, ओके. नंतर बघा आर पण येणार का, नाही येणार. त्या दोन्ही मग एक तरी येणार. CEM इथे आय आहे, इथे ओ आहे, म्हणजे सुरुवातीला काय येणार, 1 येणार, म्हणजेच हा ऑप्शन कटला आणि हा ऑप्शन कटला. त्या दोन्हीमध्ये एक असणार, एक तर 3 असणार किंवा 2 असणार. मग 3 आणि 2 मध्ये आपण चेक करूयात. बघा CEM आणि CEN, एन पहिले येणार की यम, तर सुरुवातीला काय येणार, यम येणार, म्हणून 1च्या नंतर 2 येणार, म्हणजे हा सुद्धा पर्याय कटला. उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3, ठीक आहे. नंतर चेक करायची गरज सुद्धा नाही आहे. बघूयात पुढचा प्रश्न. बघा A+B म्हणजे AB चा मुलगा, A - B म्हणजे ABची बहीण, A गुणाकार B म्हणजेच काय, A हा Bचा भाऊ, A भागाकारात B म्हणजे A
ही बीची पत्नी. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, तर ए प्लस बी डिवायडेड बाय सी इंटू डी वजा ई प्लस एफ असेल तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर नसणार आहे. तर बघा या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4, ई हा बीचा भाऊ होणार नाही. ठीक आहे. बघूयात पुढचा प्रश्न. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल. ए, डी, नंतर बघा इथं क्वेश्चन मार्क, इथं जे, इथं एम. तर आपण ते ABCD लिहून घेऊयात. बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. बघा ए डी घेतलेला आहे. ओके, ए डी म्हणजे काय 2 अल्फाबेट सोडलेले आहेत. आता नंतर सुद्धा आपल्याला 2 अल्फाबेट सोडावं लागतील. म्हणजेच काय ई आणि एफ, नंतर काय येणार जी येणार. मग जी इथे नाही आहे, इथे पण नाही, या 2मध्ये आहे. ठीक आहे. नंतर बघा जे एम, इथे जे नंतर एम आला, नंतर हे 2 अल्फाबेट सोडावं लागतील. एमच्या नंतर काय येणार पी येणार. जेव्हा पण ऑप्शन कटला, उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 जी पी व्ही एफ. बघूयात पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत आहे, फिरवणे मान्य नाही. ठीक आहे. ही डायग्राम आहे आणि खालीलपैकी 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर कोणती डायग्राम ही त्याच्यामध्ये दिसेल असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. कारण याच्या आधी आपण हा असा एक क्वेश्चन बघितलेला आहे. हा ऑब्झर्वेशनचा खेळ आहे. ठीक आहे. फक्त आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. बघत पुढचा प्रश्न. बघा दुसरा अक्षरगुच्छ पहिल्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरगुच्छ तिसऱ्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे. त्याच प्रकारे 5वा अक्षरगुच्छ संबंधित असलेला पर्याय निवडा. तर या ठिकाणी बघा तुम्हाला काय केलेलं आहे, हा गट याच्याशी संबंधित आहे आणि हा गट याच्याशी संबंधित आहे. त्याचबरोबर हा गट कशाशी संबंधित येणार. बघा आर पी क्यू आर, नंतर काय बघा एम एन ओ पी क्यू आर, म्हणजेच काय एक घर पुढे गेलेलं आहे, नंतर एक घर मागं आलेलं आहे. इथे पण तसंच होणार. मग लिफ्टच्या नंतर जर तुम्ही बघितलं तर लिफ्टच्या अगोदर काय येणार आहे, जी येणार आहे. म्हणजे ईच्या नंतर पण आधी काय येणार, सी येणार बरोबर, नंतर एच्या नंतर एन येणार. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. काही मायनस होते आणि काही प्लस होते. ठीक आहे. बघूयात पुढचा प्रश्न. दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल. बघा इथे इथे ह्या 4 डायग्राम दिल्यात आणि इथं काय असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा याचं टोक खाली आहे, याचं टोक वरती आहे, याचं टोक खाली आहे, याचं टोक वरती आहे, याचं टोक खाली येणार. खाली म्हणजे हे ऑप्शन कटला, हा पण कटला, हा पण कटला, एकच ऑप्शन राहिला. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. बघा 17 नंबरचा प्रश्न. 6 मित्र एफ यू के एस एम आणि ए एका गोलाकार टेबलाभोवती केंद्रकाकडे तोंड करून बसलेले आहेत. पहिले एक सर्कल काढून घेऊयात आणि 7 व्यक्ती बसलेले आहेत. 6. आपण काय करूयात 1 2 त्याचबरोबर 3 4 5 आणि 6. आता याच्यावरती व्यक्ती आपण बसवूयात. बघा ए हा यस आणि केच्या शेजारी बसलेला आहे. ए हा यस आणि केच्या शेजारी. आता ए कुठे पण तुम्ही घ्या, आपण जर का ए इथे घेतला तर इथे काय करणार आहे, यस आणि केच्या शेजारी. ठीक आहे. आपण काय करूयात, इथे काय करूयात, के घेऊयात. ए हा यस आणि केच्या शेजारी नाही. बघा प्रश्न काय म्हणतो, ए आणि यस. ओके, ए आणि यस हा केच्या शेजारी आहेत, म्हणजे काय के मध्यभागी येणार. ठीक आहे.
मग एस कुठे असणार, इथे असणार बघा. ए आणि एस यांच्या शेजारी कोण आहे, के आहे. बरोबर. नंतर बघा एफ केच्या समोर बसलेला आहे. एफ हा केच्या समोर, मग केच्या समोर कुठे, इथे कोण बसलेला आहे, एफ. आता नंतर बघा एस हा एफच्या शेजारी नाही. एस आहे हा एफच्या शेजारी नाही. बरोबर आहे, नाहीच आहे. नंतर एम ए आणि एफच्या शेजारी आहे. एम आहे ना, ए आणि एफच्या शेजारी म्हणजेच काय, ए आणि एफच्या शेजारी कोण असणार आहे, एम. इथे एम असेल. नंतर बघा जर एम आणि एसची अदलाबदल केली, ठीक आहे, या दोघांची अदलाबदल केली, पण इथे एक बसवायचं राहिलं, कोण राहिलं आहे, इथे यू राहिलेला आहे. ठीक आहे. आता बघा सर्व अल्फाबेट आपण बसून घेतलेले आहेत. आता एम आणि एसची पोझिशन अदलाबदल केली. ठीक आहे. बघा या ठिकाणी कोण आला, या ठिकाणी आला एस, आणि या ठिकाणी कोण गेला, एम गेला, कारण यांनी अदलाबदल केली. तर ए आणि एफच्या लगेच शेजारी कोण, ए आणि एफ यांच्या शेजारी कोण असणार आहे, यस, कारण त्यांची आपण अदलाबदल केलेली आहे. बघूयात पुढचा प्रश्न. गणितीय चिन्हाचे योग्य संयोजन निवडा जे चिन्हाच्या जागी अनुक्रमे ठेवल्यास दिलेल्या समीकरणात संतुलन राहील. बघा इथे तुम्हाला काही नंबर दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी कोणतं क्वेश्चन मार्क ठेवावं जे आपलं उत्तर काय यायला पाहिजे, व्यवस्थित यायला पाहिजे. ठीक आहे. मग बघा आपण काय करूयात, पर्याय क्रमांक 2 ठेवून बघूयात. किती ठेवायचा, 2 ठेवून बघूयात. इथे मायनस, नंतर गुणाकार, नंतर प्लस, नंतर भागाकार, आणि बरोबर किती यायला पाहिजे, 18 यायला पाहिजे. ठीक आहे. मग तुम्ही जर काही इथे नंबर ठेवले, वजा, इथे गुणाकार, इथे परत किती येणार, प्लस, नंतर भागाकार, नंतर बरोबर, हे जर सॉल्व केलं तर बॉडमासच्या नियमानुसार तर तुमचं उत्तर काय येणार आहे, हे येणार आहे. ठीक आहे. नंतर आपल्याला 18 पाहिजे. ओके. बघूयात पुढचा प्रश्न. बघा खाली संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहे त्याचप्रमाणे संबंधित करणारा संच निवडा. ओके. जसं की उदाहरणार्थ 13 वरील आकृती जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी हे 13 वर केले पाहिजे. 13चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणितीय कृती करण्यास अनुमती नाही. मग बघा आपण या ठिकाणी काय करून बघूयात, कोणत्या तरी दोन संख्येची बेरीज करायची किंवा गुणाकार करायचा किंवा भागाकार करायचा, आणि नंतर काय करायचं, त्यांचं उत्तर 216 आलं पाहिजे. आपण काय करूयात, 12 + 15 हे येतात बघा 27, आणि 27 गुणिले 8 करा, उत्तर किती येणार आहे, 216. सेम 23 आणि 31ची बेरीज करा, 23 + 31 हे किती येतं बघा, 54. 54 गुणिले 8 करा, उत्तर येतं 432. आपण पर्याय क्रमांक 1 घेऊन बघूयात. चौदा + 24 38 गुणिले 8, 38 गुणिले 8 करा, उत्तर येतं 304. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल. बघा 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल. मग आपण काय करूयात, पर्याय क्रमांक याचा 3 घेऊन बघूयात. ठीक आहे. भागाकार आणि वजा या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल. इथे वजा येणार आहे आणि इथे भागाकार येणार आहे. मग 136 वजा 17 प्लस 102 भागाकारात 3 गुणिले 2 बरोबर किती, 187. बघा आता तुम्ही सॉल्व करू शकता हे. ठीक आहे. ठीक आहे, तरी पण सॉल्व करूयात आपण. 136 मधून 17 गेले, 119 राहिले, प्लस 3ने 102ला भाग द्या, भाग जातो 34चा, गुणिले 2 बरोबर 187. नंतर 119ला 119 जशाचे 34 2 68
बरोबर 187. त्या दोघांची बेरीज करा, ती येणार आहे 187 बरोबर किती 187. म्हणजे काय समीकरण हे बरोबर झालेलं आहे. आपल्याला 187 उत्तर पाहिजे होते जे की आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य. बघा आपण या ठिकाणी रिझनिंगचे पण 20 क्वेश्चन बघितलेले आहेत. ओके, आता आपण या ठिकाणी मॅथ्सचे क्वेश्चन बघणार आहोत. प्राथमिक गणित विभाग सी. जीएसचे 20 बघितले, रिझनिंगचे देखील 20 बघितले. आता आपण मॅथ्सचे बघूयात. मॅथ्सचे 20. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक पहिला. रामू आणि मोहन स्वतंत्रपणे 10 तासात आणि 16 तासात एक काम पूर्ण करतात. बघा, हा रामू आहे जो 10 तासात करतो आणि हा मोहन आहे जो 16 तासात करतो. 2 तास एकत्र काम केल्यानंतर मोहन काम सोडून जातो, तर उरलेलं काम राम किती तासात पूर्ण करेल? बघा, सुरुवातीला यांचा एलसीएम घ्या. यांचा एलसीएम किती येतो? 80 येतो. ओके, 10 8 80, 16 5 80. आता दोघांनी काम एकत्र केले म्हणजेच काय, 8 आणि 5 13. किती केले? 2 तास केले, गुणिले 2, 13 दुनी 26. बरोबर, यांनी किती काम केले? 26 काम केलेले आहे. मग आता आपण 80 मधून 26 वजा करा. 10तून 6 गेले 4, हातचाला 1, 8तून 3 गेले किती? 5. 54 काम बाकी आहे. तर 54 काम करायचं कुणाला? रामूला. रामचा रेशो किती आहे? 8. 54 छेदस्थानी 8. त्याचे अर्धे घ्या 27, याचे अर्धे घ्या 4. 4 1 4, 4 सख 24, राहिले किती? 3. म्हणून 6.3 छेदस्थानी 4. 6.3 छेदस्थानी 4, पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढचा प्रश्न. बघा 20 नंबरचा प्रश्न आहे. 20 लिटर आणि 36 लिटरच्या 2 कंटेनरमध्ये दूध आणि पाण्याचे अनुक्रमे 3:7 आणि 7:5 असे आहे. जर दोन्ही भांडे एकत्र मिसळले तर दूध आणि पाण्याची गुणोत्तर किती असेल? बघा आपण इथे हा प्रश्न सॉल्व करूयात. खालचा प्रश्न तुम्ही व्यवस्थित बघून घ्या नंतर. बघा, एकूण दूध किती आहे? दूध आहे 3 + 7 किती होणार? 10 होणार. ओके, नंतर 3 छेदस्थानी 10 गुणिले 20 लिटर दूध आहे, म्हणून हा शून्य कटला, 3 दुनी 6 लिटर. नंतर परत आपण काय करूयात, परत दुधाचं किती राहिलं? 7. 7 छेदस्थानी 10 गुणिले 20, हे किती येणार? 14 लिटर. ओके, आता आपण एकूण पाण्याचं काढून घेऊयात. पाणी किती आहे? 7 + 5 बरोबर किती आहे? 12 झाली. ओके, मग आता बघा, सॉरी डिवाइड नाही, बरोबर 12. मग 7:12 बरोबर 36 आहे, कारण पाण्याचा रेशो 36 आहे. 12 × 36 7 × 21. नंतर परत 5 जसे 7 गुणिले 5 जसे 12 गुणिले 36, हे किती येणार आहे? 15 येणार आहे. 15 लिटर, हे 21 लिटर. बरोबर, मग आता दूध आणि पाण्याचं किती होणार आहे? व्यवस्थित बघा, दूध होणार आहे 6 + 21 बरोबर किती? 27. आणि पाण्याचं किती होणार आहे? 21 + 15 21 + 10 बरोबर किती होणार आहे? 31. ठीक आहे, याच सॉरी 21 + 31 नाही, 1 सेकंद. बघा, दुधाचं किती आहे? 6 + 27 झालं, आणि पाण्याचं किती होणार आहे? 14 + 15, हे किती होणार आहे? 29 होणार आहे. मग आपला रेशो किती आला? 27 जसे 29, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. बघा, 40% सूट असतानाही हर्षिन स्टोअरमधून नवीन स्वेटर विकत घेतो. जर स्वेटरची चिन्हांकित किंमत 2999 असेल तर हर्षिनने डिस्काउंटसह किती पैसे दिले असतील? ठीक आहे,
आता बघा 40% सूट दिली, याचा अर्थ काय, ती किंमत किती झाली, 60%ला झाली, 60%ला. म्हणून 2999 गुणिले 60%, हे जर सॉल्व केलं तर उत्तर काय येणार आहे, 1799.4 किंवा 40. पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. बघा या ठिकाणी 4 नंबरचा प्रश्न आहे. एका व्यक्तीने प्रत्येकी 475 रुपयांच्या 2 खुर्च्या विकत घेतल्या, त्याचबरोबर 25% नफा, ओके, आणि दुसऱ्या याच्यावर सुद्धा 20% तोटा झाला. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, 575 रुपयाला विकल्या तर नफा आणि तोटा यांची टक्केवारी किती असेल. बघा किती आहेत व्यक्ती, वस्तू किती आहेत, 475. ठीक आहे, मग आपण काय करूयात, सुरुवातीला 475चे 25% नफा झाला, म्हणून 125 छेदस्थानी 100. हे किती येतं बघा, 593.79. नंतर दुसरा 20% तोटा झाला, म्हणून 475 गुणिले 20% तोटा म्हणजे किती, 80. याचं उत्तर किती येणार आहे, 380. ठीक आहे, आता दोन्ही खुर्च्या प्रत्येकी 575 रुपयाला विकल्या, दोन्ही खुर्च्या प्रत्येकी 575 रुपयाला विकल्या. आपण काय करूयात, दोघांची बेरीज करून घेऊयात. म्हणून 593.79 प्लस 380 हे तर बघा 973.75. ओके, काय झालं, दोघांची प्लस झाली. आता विकायच्यात कितीला, 575 रुपयाला, म्हणून 575 प्लस 575, कारण की 2 आहेत, यांची सम किती येणार आहे, 1150. मग आता आपल्याला काय करावं लागेल, या दोघांची वजाबाकी करून घ्यावं लागेल. 973.75 मधून जर का 1150 मी वजा केले तर माझं उत्तर किती येतं, 176.25. बरोबर. आपल्याला काय विचारलं, किती नफा किंवा किती तोटा झालेला असेल. म्हणून बघा या ठिकाणी 176.25 छेदस्थानी एकूण खरेदी किंमत किती होती आपली, 973.75, आणि टक्के काढायचे म्हणून काय करावं लागेल, गुणला 100 करावं लागेल. हे दोन घरं पॉईंट कटतील डायरेक्ट. ओके, मग जर तुम्ही व्यवस्थित भाग दिला तर भाग कितीचा जातो, 18चा भाग जातो, म्हणून 18% काय होणार, त्याला नफा होणार आहे. पर्याय क्रमांक 4. बघा थोडेसे हार्ड लेवलचे आहेत क्वेश्चन, ओके, पण तेवढे सुद्धा नाही आहेत. काही क्वेश्चन तुम्हाला हार्ड दिसतील, पण तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतलं तर सोपे आहेत. बघूयात पुढचा प्रश्न. एक कार 108 किलोमीटर वेगाने ठराविक अंतर 3 तासामध्ये कापते. एक सेकंद. बघा एक कार आहे, ती 108 किलोमीटर एवढ्या वेगाने 3 तासामध्ये कापते. मग ती किती कापत असेल बघा, 108 गुणिले तुम्हाला 3 करावं लागेल. ओके, ते किती येणार, 324. आता 27 ताशी कमी केला, ठीक आहे, म्हणून 108 वजा 27 हे किती येतं, 81. तर अंतर कापण्यासाठी गाडीला किती वेळ लागेल, मग बघा 81 छेदस्थानी काय किती करावं लागेल, 81 छेदस्थानी नाही, 324 छेदस्थानी 81 किती होणार आहे, 4 तास. पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचा प्रश्न. बघा एका चोराने 60 किलोमीटर वेगाने प्रवास सुरू केला आणि 30 मिनिटांनंतर
पोलिसांनी त्याचा ठिकाणाहून 80 किलोमीटर वेगाने पाठलाग सुरू केला, तर पोलिसांना चोर पकडण्यासाठी किती वेळ लागेल, आणि ते पण तुम्हाला तासामध्ये सांगायचं आहे. बघा, अंतर होतं 30 मिनिटानंतरचं. ओके, 30. त्याचबरोबर चोराचा वेग किती होता? 60. चोर होता 60 आणि पोलीस होता 80. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आहे, चोर आणि पोलीसमधलं फक्त अंतर घ्यायचं आहे. किती? 20चं आहे. टोटल डिस्टन्स किती आहे? 3चं. रेशो घ्या 3:2. 3:2 तास. पर्याय क्रमांक 2. जवळपास 1.5 तास लागेल यांना. ओके, 3:2 हे आपलं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न 7 नंबरचा. बघा 7 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, राहुल 4 किलोमीटर वेगाने ठराविक अंतर कापतो आणि त्याचा मार्गावर 3 किलोमीटर अंतर परत येतो, तर संपूर्ण प्रवासासाठी वेग किती असेल? आता यासाठी एक फॉर्म्युला आहे, 2xy + x + y म्हणून काय, 2 × 4 × 3 छेदस्थानी दोघांची बेरीज, 4 आणि 3 7. ठीक आहे. मग यांची जर का तुम्ही बेरीज केली तरी किती येणार आहे? 4 × 3 = 12, 12 × 2 = 24. 24 छेदस्थानी 7. मग आता याला तुम्ही भाग द्या, 7 × 3 = 21. बघा फक्त 3चा भाग जातो म्हणून ही सगळे ऑप्शन कट होणार. ठीक आहे, फक्त एकच ऑप्शन राहणार किंवा भाग दिला तरी चालतो. 3.43 हे उत्तर येणार आहे, किलोमीटर प्रति तास. बघूयात पुढचा प्रश्न. रोहन त्याचा संपूर्ण प्रवासाचा 3 भागांमध्ये विभागन करतो. पहिला भाग 30 किलोमीटर वेगाने, दुसरा 40 आणि तिसरा आहे 50 किलोमीटर वेगाने. तर संपूर्ण प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग किती असेल आपल्याला असं विचारलेलं आहे. आपण काय करूया, 30, 40 आणि 50 याचा तुम्ही लसावी घ्या. लसावी येतो 600. ठीक आहे. मग किती आहेत? 3 आहेत. ठीक आहे, आपण काय करूयात, 600 × 3 हे आहेत 1800. ओके, मग आता आपण प्रत्येकाचा अंतर काढून घेऊयात. मग सुरुवातीला बघा, 600 छेदस्थानी 30 + 600 छेदस्थानी 40 आणि नंतर येणार आहे 600 छेदस्थानी 50. बघा, याला भाग द्या. भाग जातो 20चा, याला भाग द्या 15चा आणि याला भाग द्या 12चा. ठीक आहे, हे अंतर किती झालं? 47 झालेलं आहे. आता टोटल अंतर किती होतं? 1800. म्हणून टोटल अंतर 1800 छेदस्थानी 47. मग याला जर व्यवस्थित भाग दिला तर तुमचं उत्तर काय येणार आहे? 38.14 छेदस्थानी 47. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 9 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, ए एक काम 24 दिवसामध्ये करतात. त्याचबरोबर ते एकत्र सुरू करतात, परंतु काम पूर्ण होण्याच्या अगोदर 4 दिवसा अगोदरच ए निघून जातो. तर संपूर्ण काम करण्यासाठी ए आणि बी ने घेतलेल्या दिवसांची संख्या किती? बघा, या ठिकाणी ए नावाचा व्यक्ती आहे, तो 8 तासामध्ये करतो आणि बी नावाचा व्यक्ती 24 तासामध्ये करतो. लसावी घ्या 24, 8 × 24 आणि 24 × 1 = 24. ठीक आहे. आता काम पूर्ण होण्याच्या अगोदर 4 दिवस अगोदर ए निघून जातो. ओके, मग बघा एचा रेशो किती आहे? 3 × 4 किती येणार? 12. म्हणून 24 एकूण काम 24 + 12 किती येणार? 36 येणार. आता आपल्याला काय विचारलं? ए आणि बी दोघांच्या दिवसांची संख्या. मग ए आणि बी, ए आहे 3, बी आहे 1, दोघे मिळून 4. मग 4 बरोबर 36. मग एकाची व्हॅल्यू किती झाली? 9. म्हणून 9 दिवस लागतील. पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न. बघा, एका वस्तूची किंमत 2 वर्षात 18,000 व 14,580 पर्यंत कमी झाली, तर वस्तूच्या
की मूल्यातील वार्षिक घसरा दर किती होता. ठीक आहे. बघा सुरुवातीला किती होती 14,580 आणि नंतर ती किती झाली 18,000 झाली. ठीक आहे. असं जर तुम्ही रेशो घेतला तर रेशो किती येतो 81 छेदस्थानी 100. ठीक आहे. 2 वर्षासाठी आहे म्हणून याचा तुम्ही स्क्वेअर रूट घ्या 9, याचा स्क्वेअर रूट येतो 10. ठीक आहे. दोन्हीमधला फरक कितीचा आहे, फरक आहे 1चा. किती वरती आहे 10 वरती. टक्के म्हणजे काय 100. 0 0 कट बरोबर 10%. पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढचा प्रश्न. बघा 24 आणि 36चे तिसरे प्रमाणपद काय आहे. तिसरे प्रमाणपद काढण्यासाठी 24 छेदस्थानी 24 बघा तिसरे प्रमाणपद काढायचे. ठीक आहे. मग या ठिकाणी काय येणार 24 छेदस्थानी 36 बरोबर 36 छेदस्थानी x. या ठिकाणी तिरकस गुणाकार करा किंवा डायरेक्ट जरी भाग दिला तरी पण चालतो. बघा 12 दुनी 24 आणि 12 त्रिक 36. परत 2 1 2 8 16. तिरकस गुणाकार करा 18 गुणिले 3 18 त्रिक 54. पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचा प्रश्न. 12 नंबरचा प्रश्न चालू आहे. ओके. दोन संख्यांचे आकारमान 3:2 आणि त्यांची त्रिज्या 3:4 या प्रमाणात आहे, तर त्यांच्या उंचीचे प्रमाण सांगा. बघा शंकूच्या आकारमानाचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. मग या ठिकाणी फॉर्म्युला काय येतो बघा, एक सेकंद आपण वरती लिहूयात. बघा 1 छेदस्थानी 3 पाय आर स्क्वेअर बरोबर h1 आणि छेदस्थानी पाय आर 1 छेदस्थानी 3 पाय आर वर्ग h2. ठीक आहे. मग यांची किमती आपण टाकून घेऊयात. 3:2 बरोबर 9 गुणिले 10. ठीक आहे. h1 आणि h2. मग आता बघा काय येणार 16 छेदस्थानी 9 गुणिले 3 छेदस्थानी 2 करण्याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल आपल्याला. मग 3 त्रिक 9 आणि 2 8 16. मग रेशो किती येणार 8:3. पर्याय क्रमांक 3. फक्त त्याचा आहे बघा आर आहे ना, त्याचा फक्त स्क्वेअर रूट केलेला आहे आपण, सॉरी स्क्वेअर घेतलेला आहे. बघा पुढचा प्रश्न 13 नंबरचा प्रश्न आहे. ठीक आहे. 13 नंबरचा काय आहे 5,750 रुपयासाठी एका वर्षासाठी 16% वार्षिक दराने चक्रवाढ व्याज आणि 6 मासिक चक्रवाढ व्याजातील फरक काय. तर हा प्रश्न मला होमवर्क म्हणून मी तुम्हाला देतोय, मला कमेंट करून सांगायचं उत्तर. ओके. आणि याचं उत्तर मित्रांनो -5 आहे. ठीक आहे. आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन आहे म्हणून तुम्ही थोडं सॉल्व करून घ्या, खूप डिटेलमध्ये सॉल्व करावं लागेल. ओके. बघूयात पुढचा प्रश्न. बघा बाकीचे पण प्रश्न थोडे शॉर्टमध्ये सांगतो. ओके. बघा 28च्या वर्गाला अशा मोठ्यात मोठ्या संख्येने भागले तर 42 आणि 56 या दोन्हींना भाग जाऊ शकतो, तर त्याचे उत्तर काय असेल. बघा 28चा वर्ग किती येतो 784. मग 784ला 56ने किंवा 28ने किंवा त्याचबरोबर 42ने या तिन्ही संख्येने भाग जात नाही. मग भाग कशाने जातो फक्त 14ने जातो. याला भाग जातो 56चा. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. गोलाचे वक्रपृष्ठफळ 1380 सेंटीमीटर आहे, त्याचबरोबर गोलाचे घनफळ किती असेल. आता बघा शॉर्टमध्ये फॉर्म्युला सांगतो. फॉर्म्युला काय आहे बघा 4 गुणिला पाय आर चा वर्ग हे झालं गोलाचे वक्रपृष्ठफळ. ठीक आहे. गोलाचे वक्रपृष्ठफळ. या ठिकाणी काय येणार 1386 बरोबर 4 गुणिले 22 छेदस्थानी 7 गुणिले आर स्क्वेअर. मग बघा इथे तुम्हाला आर स्क्वेअर इकडे येईल. ठीक आहे. इकडे वर्गमुळात 441 छेदस्थानी 4 हे किती येणार आहे
29. ओके. मग आता आपल्याला काय करावं लागेल, गोळ्याचे घनफळ काढायचं आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे, या ठिकाणी 4/3 घनफळ म्हणून तुम्हाला याचं 3 वेळा करावं लागेल. ओके. 22/7 गुणिले 21/2 परत 21/2 आणि 21/2 का करायचं स्क्वेअर रूट घेतलेलं आहे. ओके. मग हे जर तुम्ही व्यवस्थितपणे सॉल्व केलं तर उत्तर काय येणार आहे, 4815 सेंटीमीटर स्क्वेअर, सॉरी 4851 येतं. ओके. किती, 4851 सेंटीमीटर क्यूब. पर्याय क्रमांक 3. इथे थोडा स्पेस कमी आहे म्हणून तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्या. ठीक आहे. बघूयात पुढचा प्रश्न 17 नंबरचा. सवलत योजनेअंतर्गत 20% सूट दिल्यानंतर 10% नफा होतो, तर अंकित खरेदी किमतीपेक्षा किती टक्के जास्त आहे. बघा, 20% सूट म्हणजेच किती, 80. 10% नफा म्हणजे किती, 110. यामधला फरक कितीचा आहे, फरक आहे 30चा. किती वरती आहे, 110 वरती. टक्के विचारले म्हणून गुणला 100. बघा, हा शून्यला हा शून्य कटला. ठीक आहे. इथे किती येणार, 300/11. बघा, याला जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व केलं तर किती येणार आहे, 1 सेकंद, 11/11 = 22. बघा, आपलं काय चुकतंय का, दोन्हीमधला फरक 30 घेतला, हा शून्यला हा शून्य कटला, 330. मग याला जर तुम्ही सॉल्व केलं उत्तर काय तर 37.5. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, 18 नंबरचा प्रश्न आहे. एक टेबल ज्याची चिन्हांकित किंमत 300 रुपये आहे. ओके. पहिले 20% आणि 10%च्या सवलतीवर विकले जाते. व्यवहारातील व्यक्तिरेख रोख पेमेंटवर 5% सवलत ऑफर केली जाते, तर टेबलाची रोख किंमत किती असेल. बघा, 300ची पहिले 20% आणि 10% काय होतं, त्याला तोटा होतो. म्हणजे किती, 80/100 आणि इकडं 90/100 आणि परत 5% सवलत म्हणजे परत किती, 5% नफा 100/100. आता याला तुम्ही सॉल्व करा, तर सॉल्व करून उत्तर काय येणार आहे, 205.2 किंवा 20 म्हणा, याचा अर्थ एकच असतो. पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. निवडणुकीत अ आणि ब असे 2 उमेदवार होते. मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या 90,000 आणि एकूण मतदारांपैकी 70% मतदान झाले. जर 60% मते अच्या बाजूने पडली तर बला किती मते भेटली. बघा, 60%. ठीक आहे. टोटल मतदान 100%. मग इकडे येणार 60 आणि इकडे येणार 40. ठीक आहे. मग आपल्याला 60% बरोबर किती दिलेलं आहे, 90,000. तर 40% बरोबर किती, किंवा तुम्ही असं देखील करू शकता, 90,000 गुणिले 60/100 आणि 40/100. याला तुम्ही सॉल्व करा, उत्तर किती येणार आहे, 25,200. पण पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. बघूयात पुढचा प्रश्न. वीस नंबरचा प्रश्न आहे. पेट्रोलची किंमत प्रति 92 रुपये वरून 96.5 प्रति लिटर झाली, तर पेट्रोलच्या किमतीत किती टक्के वाढ झाली. बघा, 92 होती आणि झाली किती, 96.5. म्हणजे याचाच अर्थ काय, ती 4.5 रुपयाने वाढली. कितीवरती वाढली, 92 वरती. गुणिला किती येणार, 100 येणार. हा शून्य खाली घ्या, हा शून्य कटला. ठीक आहे. तर तुम्ही याला सॉल्व केलं तर उत्तर काय येणार आहे, 4.9%. एवढी काय वाढ झाली असेल. पर्याय क्रमांक 1. तर बघा मित्रांनो, आज आपण या ठिकाणी गणित, बुद्धिमत्ता आणि GSचे सर्वच्या सर्व क्वेश्चन या ठिकाणी आज आपण बघितलेले आहेत. त्याचबरोबर तुमचा कुठलाही क्वेश्चन असेल मॅथ आणि रिजनिंगचा, तर तुम्ही मला या नंबरला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप मी. ठीक आहे. 7218060659 या नंबरला मला व्हॉट्सअपला तुमचा कोणताही गणित आणि बुद्धिमत्तेचा प्रश्न पाठवू शकता. त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे.
बघा, इथे आपण आज हा पेपर बघितलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.